सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असलेले उजनी धरण आता जवळपास 50% भरले आहे। भर उन्हाळ्यात ज्या धरणाने अक्षरशः तळ गाठला होता, जिथे पाणीसाठा मायनसमध्ये गेला होता, त्याच धरणात आज पुन्हा एकदा जीवनदान मिळाल्याचे चित्र आहे। पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर खडकवासला, मुळा, मुठा आणि इंद्रायणी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणाची पातळी झपाट्याने वाढली। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, धरणात पाणी आहे, नदीत पाणी आहे, मग शेतकऱ्यांच्या शेतात पाणी का पोहोचत नाही? याचं कारण आहे वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न। नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की धरणामध्ये मुबलक पाणी असून देखील मोटार चालवण्यासाठी दिवसाला केवळ 2 तास वीज दिली जाते। एवढ्या कमी वेळात सिंचन कसं करायचं, पिकं कशी वाचवायची, हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्यांसमोर उभा आहे। एकीकडे राज्यातील नेते आणि प्रशासन नदीकाठच्या भागांना 5 तास वीज पुरवठा दिला जात असल्याचा दावा करत आहेत, पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचा आरोप शेतकरी करताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी 2 तास देखील सलग वीज मिळत नसल्याचा आरोप यावेळी शेतकरी करत आहेत। सोलापूर जिल्हा हा कायम दुष्काळाशी झुंज देणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो। यंदा उजनी धरण भरू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या होत्या। जर वीज मिळाली नाही तर धरणातील पाण्याचा उपयोग तरी कसा करायचा? पाणी असून देखील पिकं तहानलेली आहेत, तर ही शोकांतिका नाही का? सध्या पावसाने देखील काहीसा हात आखडता घेतला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत। एका थेंबासाठी तो वाट पाहतोय, दुसरीकडे नदीत पाणी असून देखील वीज नसल्यामुळे सिंचन करता येत नाही। ही परिस्थिती शेतकऱ्यांची चेष्टा करणारी नाही का? असा संतप्त सवाल आता गावागावातून उपस्थित होताना दिसत आहे। सरकारने आणि महावितरण कंपनीने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, कारण शेतकऱ्याला आश्वासन नको, त्याला वेळेवर वीज पाहिजे। धरण भरल्याचा आनंद तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा शेतातील पिकांपर्यंत धरणातील पाणी पोहोचेल। आता पाहायचं इतकंच, सरकार आणि प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल घेणार का, की शेतकरी पुन्हा एकदा आश्वासनांच्या पावसात भिजत राहणार? अशाच प्रकारच्या रोखठोक आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।